कांताताई, तुमचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत. मी तुझ्यावर कसले उपकार बिपकार काहीही करत नाहीये. हे बघ, मला बस फक्त ती लंगडी या लिंबूवाडीच्या बाहेर जायला हवी आहे. ही एक नंबरची अवलक्षणी पोरगी आहे रे ती. आपण थोडं जरी गोड बोललो ना तरी सुद्धा आपलं काम अगदी सहज होईल. जरा थांब, लगेच दुसरी मुलगी बघायची घाई करू नकोस तू. नाही करणार. हा बरं, मी आता ठेवू? हा, ठेव ठेव. प्रसाद, यात वृंदाची काही चूक नाहीये. म्हणजे तू हवं तर आम्हाला ओरड, रागाव आमच्यावरती, पण काका, मला माहिती नाहीये का काय खरंय काय नाही. बघा, खरं तर ह्याच्यात कोणाची चूक नाहीये आणि म्हणून माझा चंदनावरही राग नाहीये. तुम्हाला सगळं काही आधीच माहित होतं, तरीही ताईला एक आया बनवून फुकटचं त्या घरात राबायला पाठवायचा कट करत होता. काय बोलतेस तू? तुझं डोकं फिरलंय का? अरे वाचलं रे देसाई काकू. अरे देवा, काय करू रे? आता मारलं. काय झालं वृंदा? अरे काही झालेलं नाही, उगाच आरडाओरडा करतायत त्या. आणि त्या राघवजींना फोन केला होता यांनी. अरे प्रसाद, चल 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 लवकर चल. आज तुझ्या घरी तुझ्या आईचं आणि बायकोचं भांडण चालू आहे जोरजोरात. आई तू आज चल. पुन्हा काय चाललंय? तुझं काही झालेलं नाही, सगळं नाटक चाललंय. उगाच हे खोटे अश्रू गाळून तुमच्या गुन्ह्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करू नका. तुमचा खरा चेहरा आमच्या समोर आलाय आता. एक नंबरची खोटारडी आणि कांगावखोर बाई आहे ही. बस बस. माझा संयम सुटण्याआधी माझ्या घरातून चालता हो ताबडतोब. प्रसाद तू चला. तू गप्प बस. माझ्यामुळे उगाच तुमच्या दोघांच्यात भांडण नको. जातो मी. मी सांगतोय गप्प बस. ठीक आहे, आज या प्रश्नाचं उत्तर मिळूनच जाऊ दे मला. सांग मला, तुला कोणावर जास्त विश्वास आहे, माझ्यावर का तुझ्या आईवर? आता का गप्पा आहेस? बोल, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मीच देते आता. माझा तुझ्यावरती खरंच विश्वास आहे. नाहीये, हो, आहे विश्वास आहे. तसं नाहीये. नाही, तुझा विश्वास आहे पण तुझ्या बायकोवर आहे. काकू, वृंदावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटच म्हणणार. जर ती म्हणते की तिने कांता काकूंना राघवशी बोलताना ऐकलंय तर त्या राघवशी नक्की बोलत असणार. हे घर आईच आहे आणि तिला या घरात राहायचा पूर्णपणे अधिकार आहे, पूर्णपणे हक्क आहे. आणि ती अशा रीतीने तुझ्यामुळे हे घर सोडून नाही जाऊ शकत, कळलं? तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. ह्या घरात जर टेन्शन्स निर्माण झाले असतील तर ते माझ्यामुळे. त्यामुळे मीच घर सोडून जाणार आहे. वृंदा, 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 ऐक माझं, थांब जरा. ठीक आहे. हे बघ प्रसाद, तू फक्त माझ्या समाधानासाठी आईंना सॉरी म्हणायला लावू नकोस. पण तुला खरंच जर मनापासून असं वाटत असेल ना की त्यांचं चुकलंय तरच त्यांना सॉरी म्हणाल. एक मिनिट. मी माझ्या आईला सॉरी म्हणायला सांगेन असं तुला वाटतंच कसं? मग मला का थांबवलं? शेवटची वॉर्निंग द्यायला. हे बघ वृंदा, तू जर या घरातून बाहेर पाऊल जरी टाकलंस ना तरी तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद राहतील, लक्षात ठेव. वृंदा, आई चल आत. आय एम सॉरी वृंदा, माझ्यामुळे हे सगळं. असं साळसूतपणाचं नाटक करून कांगावा करत होत्या. पण कदाचित मी या प्रकरणात पडलो नसतो तर एवढ्या टोकाला गेलं नसतं हे सगळं. नाही हरीश, तू मध्ये पडल्यानंतरही फार काही फरक पडणार नव्हता. तू अशी बाहेर किती वेळ बसून राहणार? मी तुला सायलीकडे सोडू का? काय गो, काय झाला? काय झाला? काय झाला? वृंदा, काय झालं? अहो, कांता काकूचं आणि वृंदाचं काहीतरी वाजलं. त्यावरून प्रसादचं आणि वृंदाचं भांडण झालं आणि हे घरच सोडून आले. सांगतस काय?